Hello student. In previous topic we have studied about the classical style of painting. Now we will go to study about the sculpture art. Sculpture art three-dimensional such as statues, pots and objects with artistic embellishment. Okay. Embellishment means सौंदर्य वर्धन, सौंदर्यकारक. For creating sculpture, either rock or metal or clay is used. किस पे करते हैं स्कल्पचरिंग? रॉक और मेटल पे करते हैं या क्ले पे करते हैं. ओके. एंड जैसे कि कुछ इमेजेस बनाना है, स्टैचू बनाना है, पॉट्स तैयार करना है, अगर बनाना है, वो कोई ऑब्जेक्ट तैयार करना है, उसके लिए क्या करते हैं? स्कल्पटिंग करते हैं. ओके. रॉक स्कल्पचर्स आर मेड बाय कार्विंग. मेटल स्कल्पचर्स आर मेड विद द हेल्प ऑफ molds. And clay sculptures are formed either directly with hands or by using molds. Okay. हमें अगर क्ले का कुछ हमें ऑब्जेक्ट बनाना है तो हम डायरेक्टली किससे बनाएंगे? हैंड से बनाएंगे. पर हमें पत्थर पे करना है, रॉक पे करना है या मेटल पे करना है तो हम कुछ कर सकते हैं कि हाथ से? नहीं. तो हम उस पर स्कल्पचरिंग करते हैं. उसको क्या करते हैं? स्कल्पचर करते हैं. उसको कर्विंग करते हैं, उसको कर्व करते हैं. ठीक है. बाय यूजिंग मोल्ड्स. द इंटायर टेम्पल ऑफ कैलासा एट वेरूर इज अ यूनिक monolithic sculpture that is carved out of single rock. And the lion capital of the Ashoka pillar found at Sarnath is the national emblem of India. Folk style of sculpture art. The sculpture art is also as ancient as the art of painting, dating back to Stone Age. Carving tool out of the stone can said to be the beginning of sculptural art. The custom of making clay images for ritual is prevalent since Harappan times in the many villages of India. Sculpture art is also ancient. Okay, प्राचीन पद्धत आहे ही. And sculpture art is ancient, and the art of painting dating back to Stone Age. Carving tool out of stone can said to be beginning of sculptural art. ओके. म्हणजेच काय? चित्रकलेप्रमाणेच ड्रॉइंगप्रमाणेच स्कल्पचर ही सुद्धा एक काय आहे? एक कला आहे प्राचीन काळातली. दगडावरती दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेचीच सुरुवात होती असे म्हणता येईल. दगडापासून हत्यारे बनवत होते ना पहिले प्राचीन काळामध्ये. आणि भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्याची काय करतात? पूजा करतात. आणि ही जी प्रथा आहे ही कधीपासून आहे? हडप्पा जी कल्चर होती तेव्हापासूनची ही प्रथा आहे. ती आज पण आपल्याला बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे. द कस्टम ऑफ मेकिंग क्ले इमेजेस फॉर रिच्युअल हॅज बीन प्रिव्हिलेंट मीन्स प्रचलित आहे इन इंडियामध्ये हरप्पन टाईमपासनं. इट हॅज कंटिन्यूड टिल टुडे इन द मेनी रिजन्स लाईक बिहार, गुजरात, राजस्थान. ओके. द गणेश आयडॉल्स मीन्स मूर्ती. गणेश आयडॉल्स मास्क ऑफ गौरी, बुल का फिगर होता है ना, मातीचे बैल बनवतात. Made for the festival of Bailpola, wooden memorials, virgals means memorial stones, the decorated clay storage bins, etc. are a few examples of folk tradition of sculptural art. महाराष्ट्रामध्ये गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे जे बनवतात आणि बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, हे आपली संस्कृती आहे ना. हे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोच. हे पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले एक काय असते? पुन्हा लाकडी मुखवट्याचे खांब असते, माहिती आहे ना. आणि आदिवासी घरातील
घरामध्ये मातीच्या कोठा असतात ज्यामध्ये ते धान्य वगैरे साठवून ठेवतात. ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला काय कशाची देते प्रूफ? ही जी गोष्टी आहेत ही आपल्याला फोक ट्रेडिशनचं जे काही आहे त्याचं आपल्याला प्रूफ देते. दिस इज अ फ्यू एक्झाम्पल ऑफ द फोक ट्रेडिशन ऑफ स्कल्पचरल आर्ट. अँड देन क्लासिकल स्टाईल ऑफ स्कल्पचरल आर्ट. द हरप्पन सील स्टोन अँड ब्रॉन्झ statues tell us about the 5,000 years old. 5,000. Just a minute. The Harappan seals, stone and bronze statues tell us about the 5,000 years old and even older tradition of the Indian tradition of sculptural art. Okay, and the traditions of stone sculptures of longer size began in Maurya period with the Ashoka pillar. Okay, and the Sachi. Student, see this अशोक स्तंभ. पता है ना आपको अशोक स्तंभ? नेक्स्ट, the tradition of stone sculptures of larger size began in the Maurya period with the Ashoka pillar. The Sachi stupa was erected during the rule of Emperor Ashoka. The stupa at Borobudur in Indonesia and built during the 8th to 9th century is the largest stupa in the world. In the world there is stupa. There is stupa. Okay, largest stupa in the world, which is Borobudur in Indonesia. It was declared as a World Heritage Site in 1991. Okay, student, I think you understood this portion. Okay, and today's homework is write a note on sculptural art, folk style of sculptural art. Thank you, students.